सध्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद आणि लाडूंमध्ये भेसळीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. भक्तांमध्ये वाटपात येणाऱ्या प्रसादात तुपाऐवजी डुकरची चरबी, गोमांसाची गोळी आदींचा वापर केल्याचा एका अहवालात आढळून आले. नमस्कार, मी सचिन प्रतीकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपण देत असणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका. तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात चमत्कारी मंदिरांपैकी एक मानलं जातं. तिरुमाला किंवा तिरुपती बालाजीचे जगप्रसिद्ध मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतीजवळ तिरुमाला टेकडीवर आहे, जिथे भगवान श्री हरी विष्णूच्या श्री व्यंकटेश्वर रूपाची पूजा केली जाते. दरवर्षी लाखो भाविक भक्त हे तिरुपती बालाजी मंदिरात पैसे दान करण्यासाठी येतात. त्यामुळे या मंदिराला सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हटले जाते. तिरुपती बालाजी मंदिरातही भाविक केस दान करतात अशी श्रद्धा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया की तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केल्याने आणि हे जे केस दान केल्याचा याचा लिलाव कसा होतो, हे कुठं विकले जातात, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान केल्याने कितपत फायदा होतो, खरंच फायदा होतो का? तर तिरुपती बालाजी मंदिरात केस दान केल्याची परंपरा आहे. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा खूप खास भाग असतो, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने तिरुपती बालाजीकडे जाऊन केस दान केले तर श्री व्यंकटेश त्याला तितकेच श्रीमंत बनवतात. तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन केस दान करणाऱ्यांच्या आयुष्यात सर्व प्रकारचे वाईट आणि नकारात्मकता दूर होत असते अशी एक धारणा आहे. याशिवाय माता लक्ष्मीची कृपाही त्याच्यावर राहते असं एका अहवालातनं किंवा असं एक सामान्याच्या चर्चेतनं अशी एक धारणा झाली. दान केलेल्या केसांचा लिलाव कसा विशेष पद्धतीने होतो, तर इंडिया टुडेमधील एका अहवालानुसार 2018मध्ये तिरुपती बालाजी मंदिरातील भक्तांनी दान केलेल्या केसांचा मासिक लिलावातून सुमारे 6.39 कोटी रुपये कमावले होते. तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्ट दरवर्षी पहिल्या गुरुवारी या लिलावाचे आयोजन करते. हे केसांचे वेगवेगळ्या श्रेणी आहेत, जसे की एका आकडेवारीनुसार 2018मध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील सुमारे 1,87,000 किलोग्रॅम केसांची विक्री झाली. त्यापैकी 10,000 किलो केस उत्तम दर्जाचे होते, तर हे 600 किलो केस 22,494 रुपये प्रति किलो दराने विकले गेले. त्यामुळे एकूण 1.35 कोटी रुपयांची कमाई झाली. तर खालच्या जातीचे म्हणजे क्रमांक 2 श्रेणीचे 46,100 किलो केस होते, ज्यांची किंमत 17,223 रुपये प्रति किलो. या श्रेणीतनं 2400 किलो केस विकून 4.13 कोटी रुपये कमावले. आता जर आपण तिसऱ्या श्रेणीबद्दल किंवा त्याऐवजी क्रमांक 3 श्रेणीबद्दल बोललो तर 30,300 किलो केसांचा स्टॉक होता, ज्याची किंमत प्रति किलो 2833 रुपये होती. 500 किलो केस विकून 14.17 लाख कोटी एवढे पैसे कमवले गेले आणि ग्रेड 4चे 1195 कोटी कमवले. या सगळ्याप्रमाणे जर आपण विचार केला तर 1,93,00,000 किलो 5व्या श्रेणीतले केस हे विकले गेल्याचा दावा आहे. आणि याच्यातनं एवढा मोठा जो काही पैसा उभा झाला, या पैशाचं होतं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जो पैसा आहे हा तिथला ट्रस्टी, तिथलं सरकार, हे सगळ्यांच्या हिश्श्यामध्ये हा वाटपाला जात असतो. तर केस दिल्याने खरंच फायदा होतो का? ही फक्त मनाची धारणा आहे. ओके, जर आपण केस दिला तर आपलं सगळं चांगलं होईल. आपल्या डोक्यात आपण तसा एक पॉझिटिव्ह विचार तयार करतो की ओके, मी आता केस दिले, माझ्याबरोबर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि हाच जर विचार तुम्ही आधी करून सगळ्या गोष्टी जर पॉझिटिव्ह वेने घेतल्या तर केस द्यायची गरज काय? आज आपल्या केसांमुळे एवढा मोठा बिझनेस हे लोक करतात. आणि ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो, रिसेंटलीच एक लालबागच्या राजाचं पण आपण जर उदाहरण बघितलं तर एका पायावर श्रीमंत लोक ज्यांच्याकडे VIP पास आणि एका पायांवर ज्यांनी पास काढला नाही, अशा लोकांना जसं की जे ते पायाची चोरी करायला चालले, तिथलं सोनं जे काय असेल ते म्हणजे एक चोर त्या मंदिरात चालला आणि त्या चोराला त्याच्या मानेवर पकडून मग ते स्त्रिया असो, पुरुष असो, लहान मुलं असो, या सगळ्यांना त्या पद्धतीने वागणूक देणं हे कितपत योग्य आहे? हे सर्रास चुकीचं आहे. सगळ्यांच्या डोळ्यांना दिसते, सरकारच्या पण डोळ्याला दिसते, पण सरकारचा जो काही पैसा आहे तो इथेच तर वाईट होतो. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो अशा प्रकारे महत्त्वाचा मुद्दा आपला हाच आहे की केस दिल्याने काही आपला फरक पडत नाही. त्यामुळे कुठे आपल्याला श्रद्धा ठेवायची, कुठे भाव ठेवायचा, हे ज्याचा त्याचा विषय, प्रत्येकाचा पर्सनल विषय. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.